इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आम्हालाही हवाय मोबाईल हा पाठ अतिशय गमतीशीर आणि आजच्या काळातील वास्तवावर आधारित आहे. या पाठात एका लहान मुलीची मोबाईल मिळवण्यासाठीची निरागस जिद्द आणि तिने मांडलेले युक्तिवाद यांचे वर्णन केले आहे. खाली या पाठाची सविस्तर माहिती, सारांश आणि संपूर्ण स्वाध्याय दिला आहे. आम्हालाही हवाय मोबाईल वजा पाठाची सविस्तर माहिती. पाठाचा परिचय. या पाठात एक छोटी मुलगी आपल्या आईकडे आणि बाबांकडे स्वतःचा स्वतंत्र मोबाईल असावा अशी मागणी करते. आजच्या डिजिटल युगात लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच मोबाईल वापरतात हे पाहून तिलाही वाटते की आपल्याकडेही एक मोबाईल असावा. ती आपली मागणी रेटून धरण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची उदाहरणे देते. 2. पाठाचा सारांश. मुलीची तक्रार. मुलगी आपल्या आईला म्हणते की घरातल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, बाबांकडे आहे, आईकडे आहे, अगदी दादाकडेही आहे, पण तिला मात्र मोबाईल दिला जात नाही. तिचे युक्तिवाद. ती म्हणते की तिला काही तासनतास मोबाईलवर बोलायचे नाहीये, तिला फक्त तिचा हक्काचा मोबाईल हवा आहे. अभ्यास करताना काही अडलं तर ती शिक्षकांना किंवा मैत्रिणींना विचारू शकेल असा ती तर्क मांडते. विचित्र परिस्थिती. ती गमतीने म्हणते की कधी कधी तिलाही मैत्रिणींना हॅलो म्हणायचे असते किंवा गप्पा मारायच्या असतात. तिने हे देखील लक्षात आणून दिले की सुट्टीच्या दिवशी जेव्हा ती बाहेर जाते तेव्हा घरातल्यांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल गरजेचा आहे. भावनिक आवाहन. शेवटी ती म्हणते की आई, तू म्हणतेस ना की मी आता मोठी झाले, मग मला मोबाईल का नको? तिला वाटतं की मोबाईल असणं हे मोठेपणाचं लक्षण आहे. संपूर्ण स्वाध्याय. प्रश्नोत्तरे. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलगी कोणाकडे मोबाईलची मागणी करत आहे? उत्तर: मुलगी आपल्या आईकडे मोबाईलची मागणी करत आहे. 2. घरात कोणाकोणाकडे मोबाईल आहे? उत्तर: घरात आई, बाबा आणि दादा या तिघांकडेही मोबाईल आहे. 3. मुलीला मोबाईल कशासाठी हवा आहे? उत्तर: मुलीला अभ्यासासाठी, मैत्रिणींशी बोलण्यासाठी आणि आपला हक्काचा मोबाईल असावा म्हणून तो हवा आहे. 4. दादाला मोबाईल कधी मिळाला होता? उत्तर: दादा कॉलेजला गेल्यावर त्याला मोबाईल मिळाला होता. प्रश्न 2. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. मुलीने मोबाईल मिळवण्यासाठी आईला कोणते युक्तिवाद केले? उत्तर: मुलीने खालील युक्तिवाद केले. ती म्हणाली की आता मी मोठी झाले आहे, मग मला मोबाईल का नको? शाळेत जाताना किंवा सहलीला गेल्यावर संपर्क साधण्यासाठी मोबाईल हवा. अभ्यास करताना काही अडचण आली तर मैत्रिणींना किंवा सरांना विचारता येईल. जसा दादाकडे स्वतःचा मोबाईल आहे तसा मलाही हवा आहे. 2. मोबाईलचा वापर कशासाठी केला जातो? उत्तर: मोबाईलचा वापर एकमेकांशी बोलण्यासाठी, कॉलिंग, संदेश पाठवण्यासाठी, मेसेजिंग, इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी, अभ्यासासाठी, गाणी ऐकण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी केला जातो. प्रश्न 3. रिकाम्या जागा भरा. आई, आता मी मोठी झाले असं तूच म्हणतेस ना? 2. बाबांकडे मोबाईल असतो, आईकडेही असतो. 3. मला काही तासनतास गप्पा मारायच्या नाहीत. प्रश्न 4. विरुद्धार्थी शब्द लिहा. मोठी टाइम्स लहान. 2. हो टाइम्स नाही. 3. हसणे टाइम्स रडणे. 4. जुना टाइम्स नवीन. 5. बाहेर टाइम्स आत. मोबाईलचे फायदे आणि तोटे. निबंधात्मक माहिती. या पाठाच्या निमित्ताने आपण मोबाईलच्या 2 बाजूंवर लक्ष दिले पाहिजे. मोबाईलचे फायदे. संपर्क. जगात कुठेही असलेल्या व्यक्तीशी आपण क्षणात बोलू शकतो. शिक्षण, ऑनलाईन क्लास, शैक्षणिक व्हिडिओ आणि माहिती मिळवण्यासाठी मोबाईल उपयुक्त आहे. मनोरंजन, गाणी, चित्रपट आणि खेळांसाठी याचा वापर होतो. आपत्कालीन स्थिती. संकटाच्या वेळी मदत मागण्यासाठी मोबाईल सर्वात महत्त्वाचे साधन आहे. मोबाईलचे तोटे. वेळेचा अपव्यय. तासनतास गेम खेळल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. आरोग्यावर परिणाम. डोळ्यांना त्रास होणे, झोप न येणे अशा समस्या उद्भवतात. मैदानी खेळांचा अभाव. मुले बाहेर खेळण्याऐवजी मोबाईलमध्येच मग्न राहतात. तुमच्यासाठी उपक्रम. तुम्हाला जर मोबाईल मिळाला तर तुम्ही त्याचा चांगल्या कामासाठी कसा वापर कराल? यावर 5 ते 10 ओळी लिहा.